24 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातून लाखो मराठे मुंबईकडे रवाना होणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। या आंदोलनाचे नेतृत्व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील करत आहेत। त्यांनी या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा आणि लवकरात लवकर निर्णय घेण्याचा खणखणीत इशारा दिला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण करण्याची घोषणा केली आहे। या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात चावडी बैठकांचे आयोजन सुरू आहे। या बैठकांमध्ये तरुण, वृद्ध, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मराठवाडा दौरा केला आणि मुंबईतील आंदोलनासाठी तयारीचा आढावा घेतला। नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाचा प्रतिसाद पाहून जरांगे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातून लाखो लोक मुंबईला येतील असा विश्वास व्यक्त केला आहे। नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधून सुमारे 2 लाख लोक 26 ऑगस्ट 2025 रोजी अंतरवाली सराटी येथे पोहोचतील आणि जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे रवाना होतील अशी माहिती मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे गेल्याशिवाय राहणार नाही। नांदेडमधून आणि महाराष्ट्रातून करोडोच्याच संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे जाईल, कारण लाखांचे मोर्चे आम्ही काढले, परंतु आमच्याच मोर्चाचे रेकॉर्ड आम्हीच मोडले आणि जरांगे पाटलांची प्रत्येक सभा ही करोडो मध्ये झाली। त्याच्यामुळे आता मराठ्यांना करोडोनच जायचंय हा निश्चय मराठ्यांनी केलाय। जेव्हा जेव्हा चावडी बैठकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये गेलो, आज नांदेड तालुक्यातल्या प्रत्येक गावात मराठा सेवकांची उपस्थिती लाभलेली आहे। प्रत्येक गावागावात चावडी बैठका पार पडलेल्या आहेत। त्या चावडी बैठकीच्या अनुषंगाने एक असा अंदाज समोर येतोय की खरोखरच नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक मराठे हे 27 तारखेला अंतरवालीत दाखल होतील आणि मनोज दादाच्या खांद्याला खांदा लावून 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर धडकतील।